नाशिक शहरामध्ये मे महिन्यामध्येच अवकाळी असा जोरदार पाऊस पडत आहे। त्याबरोबर वादळ वारे देखील वाहत आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष कोसळलेले आहे। आतापर्यंत 2 तरुण बालकांचा गुलमोहरचे वृक्ष कोसळल्याने मृत्यू देखील झालेला आहे। दरम्यान अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या ह्या विद्युत लाईनीला लागून आहेत। त्यामुळे अनेक ठिकाणी तारा तुटून त्या झाडावर पडल्या, तसे झाडाच्या फांद्या देखील तुटल्या। दरम्यान एमएससीबी आणि नाशिक महानगरपालिकेतर्फे आज सकाळी नाशिक रोड येथील आनंदनगर म्हणजे जाधव हॉस्पिटलच्या आजूबाजूला असलेल्या अनेक धोकादायक वृक्षाच्या फांद्या नाशिक महानगरपालिका व एमएससीबी तर्फे तोडण्यात आल्या। यावेळेस नागरिकांनी परिसरातील बघण्यासाठी गर्दी केली होती। तसेच या वृक्षाच्या फांद्या तोडल्याने अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केलं, कारण की अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे पडलेली आहे। नाशिक शहरातील खुटवड नगर या परिसरातील काँक्रिटीकरणाचं काम केल्याने या ठिकाणचे अनेक वृक्ष जे आहेत त्यांची मुळं मोकळी झालेली आहेत, ती केव्हाही कोसळू शकतात। त्यामुळे या परिसरात वाहन चालकांनी सावध रीतीने जावे। तसेच अनेक गुलमोहरचे देखील या ठिकाणी वृक्ष आहेत। ही वृक्ष धोकादायक असतात। ज्या वेळेस वादळ वगैरे असेल त्यावेळेस कृपया या वृक्षाच्या खाली जाऊ नये। नाशिक जन्मसाठी चंद्रकांत धात्रक।